सगळेच चुकीचे नसतात, फक्त होकार, नकार आणि माघार कुठे घ्यावी हे कळायला हवं. ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांना तुम्ही फक्त नशीबवान वाटता. बदल हा निसर्गाचा नियम आहे. फरक इतकाच की वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस. समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्याचं कधी वाईट करत नाही आणि त्याचं चिंतनही करत नाही, आणि तोच शांत झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो. चांगले विचार ही सर्वात स्वस्त आणि मोफत औषध आहेत. आठवणींचा स्पर्श किती वेगळा असतो ना. कोणी जवळ नसतं तरी त्याचाच भास होत राहतो. मित्रांनो, एक वेळेस भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण आपल्या मनातील इच्छापात्र कधीच भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे हे जो समजतो तोच या संसारातला खरा सुखी असतो. आयुष्यात वाईट गोष्टी असू शकतात, पण आयुष्य कधीच वाईट नसतं. जीवन म्हणजे सर्वोत्तम बनण्याची, करण्याची आणि मिळवण्याची संधी आहे. आयुष्य हे एक फूल आहे, काट्यांनी भरलेलं पण सौंदर्याची कमतरता नसलेलं. मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलंच नाही, कारण तिथे जे काही पेरलं जातं ते अधिक वेगाने वाढतं. मग ते विचार असो, द्वेष असो वा प्रेम असो. आयुष्य जगताना आपल्या प्रत्येक चुकीनंतर पडणारं पुढचं पाऊल ही आपली सुधारित आवृत्ती असली पाहिजे. कोणतंही महान कार्य प्रथमदर्शनी अशक्य वाटतं, पण सुरुवात करून सातत्य ठेवलं तर ते नक्की पूर्ण होतं. खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून इवलसं रोपटं सुद्धा आपली वाढ थांबवत नाही. मग इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपण का थांबावं? कोणत्याही कामाला सुरुवात करताना काय चुका होऊ शकतात याची भीती बाळगू नका. काय योग्य करू शकतो याविषयी नेहमी उत्सुक राहा. मैत्री जीवाभावाची असावी, सीमा नसावी. ती जाती धर्मापलीकडे जाऊन सुखदुःखात धावून जाणारी असावी. मैत्री थट्टा मस्करी करणारी असावी, पण प्रगतीवर जळणारी नसावी. एक क्षण रडवून जातो, दुसरा हसून जातो. जीवनाचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून जातो. देव दुःख सर्वांना सारखंच देतो, पण ते पेलण्याची ताकद प्रत्येकाची वेगळी असते. काही थोड्याशा दुःखाने कोलमडतात, तर काही डोंगरा एवढं दुःख खांद्यावर घेऊन चालतात. आयुष्यात काही शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीत शांत राहायला शिका, कारण शांत राहूनच आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. माणूस मोठा नसला तरी चालेल, पण त्याचं मन मोठं असावं. गरजेपुरतं स्वतःसाठी आणि उरलेलं गरजूंना देण्यातच माणसाचं मोठेपणा आहे. शेवटी काहीच न्यायचं नसतं, सारं इथंच ठेवून जावं लागतं. म्हणून रोज थोडं स्वतःसाठी आणि थोडं इतरांसाठी जगा. आयुष्याचा खरा पसारा तेव्हाच होतो जेव्हा आपण आसरा तिथे शोधतो जिथे आपल्या अस्तित्वाची किंमत शून्य असते. एखाद्याचं प्रेम मिळवण्यापेक्षा त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणं अधिक प्रशंसनीय असतं. जेव्हा आपलं मन आपल्या भावनेपेक्षा मजबूत होतं तेव्हाच जिंकण्याची शक्यता वाढते. घराचा प्रमुख होणं सोपं नसतं. पत्र्याच्या शेडसारखा तो सगळं झेलतो, पण खाली लोक फक्त आवाज ऐकतात. आनंदात सहभागी झालेले विसरले जातात, पण कठीण काळात साथ देणारे आयुष्यभर लक्षात राहतात. स्वाभिमानी लोक कधीही झुकत नाहीत, कारण युद्धाला जाणारे घोडे कधीच वरातीत नाचत नाहीत. आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातल्या पक्ष्यांसारखी असतात. एकदा उडून गेली की परत येत नाहीत. हरला तरी चालेल, पण जिंकणाऱ्याने म्हटलं पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होता.
पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरी त्यातून काही ना काही पाप होतच आणि आपल्या हातून किती पुण्य घडलं याची गणती कोणाकडेच नसते. अज्ञानात सुख असतं हे कळायला मात्र ज्ञानी व्हावं लागतं. कधीही कोणाला कमी समजू नका, कारण सोन्याचे दागिने नेहमी लोखंडाच्या तिजोरीत ठेवले जातात. विश्वास तोडण्यापेक्षा विश्वास जपायला शिका, कारण कोणीतरी डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतो हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते. एखाद्याच्या मोहात पडल्यावर आपण त्याचे दुर्गुण पाहत नाही आणि द्वेष निर्माण झाला की त्याचे सद्गुणही दिसत नाहीत. म्हणूनच माणूस माणसाला ओळखू शकत नाही. हीच आजच्या काळातील खरी शोकांतिका आहे. शब्द हे चावीसारखे असतात, कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड बंद करतात. सुखाचं नेटवर्क हे नेटवर्क नसलेल्या ठिकाणीच जास्त अनुभवता येतं. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर कोणत्याही अडचणीत तुम्हाला एकटं सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. माझं कसं होईल हा प्रश्न मला कधीच पडत नाही, कारण सूर्य बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. उमेद, विश्वास आणि कष्ट ज्याच्याकडे आहेत तो कधीच अपयशी होत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडसाशिवाय कोणालाच यश मिळत नाही. माणसाचा सर्वात चांगला सहकारी म्हणजे त्याची प्रकृती. तिची साथ सुटली की माणूस प्रत्येक नात्यासाठी ओझ बनतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि आनंदाने जगा. भाऊबंदकीत 4 माणसं एकाच दिशेने तेव्हाच चालतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. आदर आणि चादर चुकीच्या माणसाला देऊ नका, कारण त्यामुळे आपणच उघडे पडतो. ज्याने कधी चूक केली नाही त्याने कधीच काही नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही. स्वतःची तुलना इतरांशी करू नका, तसं केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता. जीवनातील कोणताही निर्णय शांत मनाने घ्या. घाईत घेतलेले निर्णय बहुधा चुकीचे ठरतात. ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हरण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्त्व आहे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी. पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत. डोळ्यातून निघणारा आसवांचा थेंब लहान असला तरी त्याच्यात दगडाला पाझर फोडण्याची धमक असते. ती आसवे थांबवण्यासाठी डोळ्यात घुसून नव्हे तर मनाशी नातं जोडावं लागतं. जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मिळणाऱ्या 4 खांद्यांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. जर आयुष्यात खरंच जिंकायचं असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचं मनोबल संपवल्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार. झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. धैर्य हे प्रेमासारखं आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितकं वाढतं. 10 चांगल्या लोकांना नाही जवळ केलं तरी तुमचं काही बिघडणार नाही, पण एका चुकीच्या माणसाला आयुष्यात जागा दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही.
चहात माशी पडली तर माणूस चहा फेकून देतो आणि तुपात माशी पडली तर माशीच बाहेर काढून फेकतो. माणूस फायदा आणि नुकसान बघूनच तत्वाचं ढोंग करतो. जीवन हे आशावादावर चालतं, म्हणून आशावादी जीवनावर विश्वास ठेवणं थांबू नका, कारण कधीही कुठेही काहीही चांगलं घडू शकतं.